नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर हा ब्लाऊज आहे 40 साईजचा आणि 3 टक्सचा हा ब्लाऊज आहे. तर मी इथं प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवणार आहे. 40 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग बघा. आता इथे मी अस्तर घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये, बघू शकता. इथं सर्वात आधी पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा. पाठीमागचा भाग कट करण्यासाठी ब्लाऊजची उंची किती आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचा. तर इथं तयार उंची, आता इथं हो जो घेतलेला आहे ब्लाऊज याचं मी पूर्ण मेजरमेंट घेतलेला आहे आणि लिहून घेतलेला आहे, त्यानुसार मी घेणार आहे. आता सर्वात आधी ब्लाऊजची जी तयार उंची आहे ती 15 इंच आहे, म्हणजे 1 इंच वाढवून घ्यायचं. तुमचं ब्लाऊज किती आहे त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं बघा. आता इथं ब्लाऊजची उंची आहे ती 15 इंच तयार आहे, तर इथं मी 16 इंच वरती घेत आहे ब्लाऊजची उंची. तर मी ती 6.5 इंच शोल्डर घेणार आहे. चाळीस साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी शोल्डर 6.5 इंच आणि जो मुंडा आहे तो 6 इंच वरती घेणार आहे. छातीचा चौथा भाग 10 इंच आणि शिलाई मर्जीसाठी 2 इंच. ब्लाऊजची उंची 16 इंच, शोल्डर घेतलेले आहे 6.5 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच. छातीचा चौथा भाग 10 इंच आणि शिलाई मर्जीसाठी मी इथं 2 इंच. कमरेचा भाग सुद्धा सेम मी त्याच पद्धतीने घेणार आहे. कमरेचा भाग आहे तो छातीचा, कमरेचा चौथा भाग 9 इंच. पाठीमागचा जो टक्स होतो त्याच्यासाठी 1 इंच, शिलाई मर्जीसाठी 1.5 इंच. त्यामुळे पूर्ण 12 इंच वरती मी हा भाग घेत आहे. 12 इंच. पाठीमागचा जो शोल्डर आहे तो 1.5 इंच वरती आणि त्याला आकार देऊन द्यायचा. आता गळारुंदी किती घ्यायची बघा. गळारुंदी मी पूर्ण शोल्डर घेतले 6.5 इंच, तर गळारुंदी इथं मी 3 इंच घेत आहे. 2.25 इंच, कारण मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी गळारुंदी 3 इंच घेत आहे. गळ्याची उंची आहे ती 10 इंच. इकडे सुद्धा मी 3.5 इंच घेत आहे गळ्याला आकार देण्यासाठी फक्त. अशा पद्धतीने. आता हा जो टक्स आहे तुम्ही बंद बाजूकडून 4 इंच वरती घेत आहे, बंद बाजू करून, आणि उंचीला हा भाग 4.5 इंच. पाठीमागचा टक्स असतो हा 1 इंचचा, दोन्ही साईडला अर्धा इंच. अशा पद्धतीने पाठीमागचा भाग. आता इथं गळा घेतलेला आहे 10 इंच वरती, तर शोल्डर उतरू शकतात. त्यासाठी काय करायचं बघा, इथं गळ्याच्या बाजूला अर्धा इंच खाली करून घ्यायचं इथं आणि असं क्रॉस मध्ये याला जॉईन करून घ्यायचं. 40 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज पाठीमागचा भाग तयार आहे. अर्धा, आणि इथं काय करायचं बघा, इथं अर्धा इंच केव्हाही कमी करून घ्यायचं, व्यवस्थित बसतो फिटिंग मध्ये आणि इथं झोळ येत नाही त्यासाठी. आणि याच्यावरती हा जॉईन करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने. तर हा भाग कट करून घेते. आता हा पाठीमागचा आहे भाग, बॅक साइड. आता फ्रंट साइड कसा काढायचा बघा. समोरचा हा भाग असं उचलून घ्यायचा आणि ह्या साईडला ठेवून घ्यायचा. आता इथं काच बटन पट्टीसाठी अर्धा इंच ओपन बाजूकडे ठेवून द्यायचं. इथं ओपन बाजू आहे, काच बटन पट्टीसाठी अर्धा इंच या साईडला ठेवून घेतलेला आहे, इथं बघू शकता.
आणि इथं त्याच्यानंतर हा भाग ठेवून घ्यायचा असा. प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्यासाठी समोरचा भाग काय करायचं बघा, एक अर्धा इंच फक्त वाढून घ्यायचा, जास्त वाढून घ्यायचं नाही, अर्धा इंच किंवा पावणा 1 इंच वाढून घेऊ शकता तुम्ही. तर इथं पाठीमागच्या भागापेक्षा समोरचा भाग कारण इथं आपण जो टक्स घालतो किंवा कमी होतो त्यासाठी अर्धा इंच वाढून घ्यायचं. तर इथं मी भाग अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आणि जसं आहे तसं मार्क करून घ्यायचं. पाठीमागचा भाग गळा रुंदी सुद्धा सेम घ्यायची, पाठीमागचा भाग आहे त्याच पद्धतीने. इथं फक्त अर्धा इंच जास्त घ्यायचं. मुंड्याच्या आकारमध्ये सुद्धा सेम घ्यायचं. आता त्यानंतर काय चेंज करायचं बघा, आता हा भाग मी साईडला करून घेते. हे आहे गळा रुंदी, हा सेम आहे, हा अर्धा इंच वाढून घेतलेला आहे बघा. इकडं आणि इकडं एक पावणा 1 इंच घेतलेला आहे. आता काय करायचं, आता इथं आपण जी शिलाई घालतो त्याच्यासाठी एक अर्धा इंच तिथं वाढून घ्यायचं साईडला. तर मी इथं फक्त पूर्ण इथं अर्धा इंच घेत आहे. इथं शिलाई आपण घालतो त्यासाठी इथं फक्त अर्धा इंच, आणि इथं जो टक्स घालतो आपण 2 इंच 2.5 इंचचा, त्यासाठी मग मी इथं 2 इंच वाढून घेत आहे. इथं जो टक्स घालतो त्यासाठी इकडं 2 इंच वाढून घ्यायचं आणि हा भाग जॉईन करून घ्यायचा. थोडासा कपडा हे आहे कारण मी मेन जो ब्लाउज पीस आहे तो या पद्धतीने थोडासा एक्स्ट्रा मी कट करून घेणार आहे, त्यासाठी थोडासा मला इथं कट येत आहे. मी ब्लाउज पीस मध्ये मेन ऍडजस्ट करणार आहे, इथं फक्त थोडंसं क्रॉस मध्ये येत आहे. आता काय करायचं बघा, जो बस्ट पॉइंट असतो तो गळा रुंदी, पहिला गळा जो आहे तो समोरचा मी 7 इंच घेणार आहे, तर मोठ्या साईजचा आहे त्यासाठी, आणि गळा रुंदी आहे ती 3 इंच. असं करून तुम्ही कोणताही गळा आकार देऊ शकता. आता इथे समोरचा जो प्रिन्सेस कटचा भाग कसा कट करून घ्यायचा बघा. आता एवढा भाग तयार झालेला आहे. आता काय करायचं बघा, जो बस्ट पॉइंट आहे तो मी इथून 11.5 इंच वरती घेणार आहे. आता इथं हा 11.5 इंच इथं येत आहे, बघू शकता तुम्ही. तर इथून 4 इंच आतमध्ये घ्यायचं इकडून, आणि इथं खालच्या साईडला काच बटनपट्टीचे ते अर्धा इंच ठेवलेला आहे त्याच्या आतमधूनच घ्यायचं. हा कपडा सोडून द्यायचा. इकडून 3.5 इंच वरती, इकडून 3.5 आणि इकडून 4 इंच. तर असा भाग हा असा घ्यायचा, आणि इथं तुम्ही किती वाढून घेतलेला आहे बघून घ्यायचं. 2 इंच तुम्ही वाढून घेतलेला आहे त्यासाठी इथं 2 इंच वरती मार्क करून घ्यायचं. असं इथं किती वाढून घेतलाय तेवढा इथं कमी करून घ्यायचं. आता हा 2 इंच सरळ येतो वरच्या साईडला. आता इथं मी मुंड्यामध्ये आकार देऊन घेतलेला नाही, अर्धा इंच इथं कमी करून घ्यायचं मुंड्यामध्ये, समोरच्या मुंड्यामध्ये हा असा. आता इथं सेंटर मध्ये बघा, आता हा असा असा आकार देऊन घ्यायचा याला, आणि इथं 2 इंच वरच्या साईडला घ्यायचं आणि हा असा याला आकार देऊन घ्यायचा. आता हा बस्ट पॉइंट सेम इथं मार्क केलेला बघू शकता. हा बस्ट पॉइंट जोडते सुद्धा याच पद्धतीमध्ये आला पाहिजे, कमी जास्त झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीने बघा समोरचा प्रिन्सेस कट भाग या पद्धतीने कटिंग करून घ्यायचा. आता काय करायचं बघा, इथं आपण अर्धा इंच वाढून घेतलेला होता त्यासाठी इथं अर्धा इंच कमी करून घ्यायचं. म्हणजे तुमचा इथला जो भाग आहे तर बघू शकता पाठीमागचा भाग किती आहे, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि इथं कमी करून घ्यायचा. म्हणजे पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग तो
आला पाहिजे तेवढाच. आणि याला इथं जॉईन करून घ्यायचं. हा असं कमी करून घ्यायचा. आता इथं तुम्हाला आत्ताच कमी करायचं असेल तर कमी करू शकता, नाहीतर तुम्ही काच बटन पट्टी जोडते वेळी सुद्धा कमी करून घेऊ शकता. तर इथं पूर्ण ब्लाउजची प्रिन्सेस कट 40 इंच कटिंग झालेली आहे. तर अशा पद्धतीने समोरचा भाग कटिंग झालेला आहे. आता इथे बाही कटिंग करून घ्यायच्या आहेत. बाही आहे त्या तयार बाही 5 इंच आहे. त्यासाठी मग मी इथं 6 इंच कपडा घेतलेला आहे, कारण इथं अर्धा इंच जातो इथं शिलाईसाठी, अर्धा इंच जातो त्यासाठी. आणि अस्तरच्या बाही असल्यामुळे फक्त 1 इंच वाढून घेतलेला आहे. 6 इंच बाही. आता 40 साईजचा ब्लाऊज आहे, त्यासाठी गॅप उंची जी घेतलेली आहे ती मी 3.5 इंच वरती घेतलेला आहे, कारण हेवी साईज मध्ये थोडं जास्त घ्यावं लागतं. अर्धा इंच नॉर्मल बाही 3 इंच घेतो, पण हेवी साईज आहे त्यासाठी 3.5 इंच घेत आहे. आता इथं गॅप उंची आहे तिथून 1.5 इंच आतमध्ये, आणि इकडून बंद बाजूकडून 1 इंच, आणि याला आकार देऊन घ्यायचा. तर आता याला आकार देऊन घेताना काय करायचं बघा. अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. करोपट्टीचा पद्धतीने असा आकार देऊन घेत आहे. हा आहे पाठीमागचा भाग. आता समोरचा भाग काढण्यासाठी काय करायचं बघा. आता इथं पण ही स्केल आहे, ही अशा पद्धतीने ठेवून घेतली होती, ही अशी. तर इथं ही आतमध्ये 1 इंच ओढून घ्यायचं, आणि त्यानंतर मग कटिंग करून घ्यायचं. अशा तर असा शेप खूप छान निघतो बघा. दंड घेर आहे हा 9 इंचचा आहे इथं, म्हणजे पूर्ण शिलाई मार्जिन मिळून, त्यासाठी मग असं करून. तर इथं मी 40 साईजचा प्रिन्सेस कटची ब्लाऊज पूर्ण दाखवलेली आहे. व्हिडिओ आवडला लाईक शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. तर अशा पद्धतीने 40 साईजचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. बाही हा आहे समोरचे भाग. आता मी इथं जॉईन करते वेळी कन्फ्यूज होते, त्यासाठी अशी मार्क करून ठेवलेले, म्हणजे हा खालच्या साईडला भाग आणि पाठीमागचा भाग आहे. पाठीमागचा भाग तर अशा पद्धतीने पाठीमागचा भाग तयार आहे, समोरचा भाग तयार आहे, आणि बाही सुद्धा तयार आहे. 40 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे.